तुम्ही या महाराष्ट्राची वाट लावली, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची वाट लावली। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही फोडलीत बरं का। याचा सूड महाराष्ट्र तुमच्यावर घेत राहील, सातत्यानं घेत राहील। त्यांनी त्यांचा पक्षात काय झक मारावी आम्हाला काय पडलं हो। मी महाराष्ट्राविषयी बोलतो। त्यांनी त्यांच्या पक्षात झक मारावी, भांडे घासावे किंवा पालख्या उचलाव्यात किंवा सिंहासनावर बसावं, तो त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे। पण त्यांनी ज्या पद्धतीचं या महाराष्ट्रात घाणेरडं दळभद्री राजकारण केलं, लोकसभा निवडणुकीत या राज्याच्या जनतेनं त्याची किंमत त्यांना मोजायला लावली। आणि अजून बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये। त्यांना काही काळ गुदगुल्या झाल्या, पण त्या अस्वलाच्या गुदगुल्या होत्या। रावसाहेब, काल एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे। इतर पक्षांनीही त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली एनडीएच्या। पण तुम्हाला असं वाटतं का की नरेंद्र मोदी यांना आरएसएसचा पाठिंबा आहे? माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही। गेल्या 2 निवडणुका 2014-2019 ज्या रुबाबात 56 इंचाची नसलेली छाती पुढे काढून मोदी जात होते, ते चित्र तुम्हाला आज दिसत नाही। मोदींचा चेहरा बघा, मोदींची बॉडी लँग्वेज बघा, मोदींची भाषा पहा। पक्षामध्ये विरोध आहे, ही माझी माहिती आहे। संघाचा विरोध आहे। मुळात नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे। पराभूत झालेला माणूस प्रधानमंत्री कसा होऊ शकतो? तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं निवडणूक लढली, तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला, भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं नाही, आणि तुम्ही कुबड्यांवर सरकार बनवून विजयाचा जल्लोष करताय। हे काय आहे? त्या देशाच्या जनतेला जे मूर्ख समजता का? जर तुम्हाला खरोखर लोकशाहीची चाळ असेल तर तुम्ही पक्षामध्ये, संसदीय पक्षामध्ये मतदान घ्या आणि मोदी पाहिजेत का विचारा। माझी जी माहिती आहे त्यानुसार मोदींचा मार्ग सरळ नाही। मोदींनी सरकार बनवायचा जबरदस्तीने प्रयत्न केला तरी त्यांचं सरकार हे टिकणार नाही, हे मी तुम्हाला आत्ता खात्री